आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय भक्ताचे 16 गुण म्हणजे आभूषण। परमेश्वर कबीरजी म्हणाले की हे धर्मदास, भवसागर म्हणजे काललोकातून निघण्यासाठी भक्तीच्या शक्तीची आवश्यकता असते। परमात्मा प्राप्तीसाठी जीवामध्ये 16 लक्षणं अनिवार्य आहेत। यांना आत्म्याचे 16 शृंगार म्हणजे आभूषण म्हटले जाते। 1 ज्ञान, 2 विवेक, 3 सत्य, 4 संतोष, 5 प्रेमभाव, 6 धीर, 7 निर्दोषा म्हणजे धोका विरहित, 8 दया, 9 क्षमा, 10 शील, 11 निष्कर्मा, 12 त्याग, 13 वैराग्य, 14 शांती निज धर्मा, 15 भक्ति कर निज जीव उबारे, 16 मित्रा सम सबको चित धारे। भावार्थ, परमात्मा प्राप्तीसाठी भक्तामध्ये काही विशेष लक्षणं असली पाहिजेत। हे 16 आभूषण अनिवार्य आहेत। 1 तत्वज्ञान, 2 विवेक, 3 सत्यभाषण, 4 परमात्मा यांनी जे दिले आहे त्यात समाधान मानावे आणि त्यालाच परमेश्वराची इच्छा समजावे, 5 प्रेमभावाने भक्ती करावी तसेच इतरांशी देखील सौम्य भाषेत बोलावे, 6 धीर ठेवा, सद्गुरूंनी जे ज्ञान दिले आहे त्यामध्ये सफल होण्यासाठी संयम ठेवावा, फळप्राप्तीची घाई करू नये, 7 कोणासोबतही धोका करू नये, 8 दया भाव ठेवावा, 9 भक्त आणि संताचे क्षमा हे सुद्धा एक आभूषण आहे। शत्रूला सुद्धा क्षमा केली पाहिजे, 10 शील स्वभाव असला पाहिजे, 11 भक्ती निष्काम भावाने करावयास हवी, सांसारिक लाभ प्राप्तीच्या उद्देशाने करू नये, 12 त्यागाची भावना अतिशय अनिवार्य आहे, 13 वैराग्य असायला हवे, संसाराला तुच्छ निरर्थक तसेच आपल्या जीवनाला तात्पुरते अस्थिर मानून परमात्मा यांच्या प्राप्ती विशेष प्रेमभाव असणे मोक्ष प्राप्त करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, 14 भक्ताचा विशेष गुण शांती आहे, हे पण अनिवार्य आहे, 15 भक्ती करणे म्हणजे भक्ती करून आपल्या जीवाचे कल्याण करणे, 16 प्रत्येक व्यक्ती बरोबर मित्रासारखा व्यवहार केला पाहिजे। हे उपरोक्त गुण असतील तरच सतलोकात जाता येईल। या व्यतिरिक्त गुरूंची सेवा, गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवा, परमात्मा यांची भक्ती आणि संत सत्संग करणे अनिवार्य आहे। अनुराग सागरचे पान नंबर 156 आणि पान नंबर 157 चा सारांश। या पानांवर सुद्धा हेच ज्ञान आहे आणि विषय विकार त्यागले पाहिजेत तरच भक्ती सफल होईल। अनुराग सागरच्या पान नंबर 158 159 चा सारांश। परमेश्वर यांनी सांगितले आहे की उपदेशीने 15व्या दिवशी काही धार्मिक अनुष्ठान म्हणजेच पाठ करावयास हवा। जर 15 दिवसात नाही करता आला तर महिन्यात अवश्य करावा। निर्धनासाठी असे म्हटले आहे की जर कोणी गरीब असेल तर वर्षातून 2 वेळा करावा किंवा वर्षातून एकदा अवश्य करावा। जर वर्षभरात केला नाही तर तो भक्त साकट म्हणजे भक्तिभावहीन म्हणवला जाईल। एका वर्षात देखील पाठ केल्यास त्याच्या जीवास मोक्ष मिळण्यापासून धोका नाही। कबीर नाम श्रद्धेने जपावे म्हणजेच अभिमानाने कबीरजी यांचे नाम घ्यावे। हे पण काय परमात्म्याचे नाव आहे असे म्हणून लाज वाटून घेऊ नये, असे म्हणणाऱ्यांना घाबरू नये, लाजू नये आणि यासोबत तुझे म्हणजे धर्मदास नाव सुद्धा आदरपूर्वक घ्यावे। भावार्थ आहे की आदरणीय धर्मदासजी यांच्या बरोबर परमात्मा राहिले, त्यांना सतलोकात घेऊन गेले, आपला यथार्थ परिचय दिला। धर्मदासजी यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले, कानांनी परमेश्वराकडून ऐकलेले आध्यात्मिक ज्ञान कबीर सागर, कबीर वाणी, कबीर बीजक, कबीर शब्दावली लिहून मानव समाजावर महान उपकार केले आहेत। म्हणूनच धर्मदासजी यांचा देखील आदर करायला हवा। भक्ताने
भक्ती साधना आणि मर्यादा यांचे पालन शेवटच्या श्वासापर्यंत केले पाहिजे। ज्याप्रमाणे शूरवीर युद्धभूमीवर एकतर मारतो किंवा स्वतः वीरगतीला प्राप्त होतो, तो मागे हटत नाही। संत आणि भक्त यांची युद्धभूमी भक्ती, मंत्र जप आणि मर्यादा आहे। जो शिष्य गुरुशी विमुख होतो, नाम खंडित करतो, तर स्वाभाविकच गुरूंमध्ये काही दोष काढेल, त्यामुळे तो नरकातील अग्निकुंडात पडेल। जर गुरु विमुख होऊन भक्ती सोडली तर त्याची देखील खूप हानी होते। उदाहरण, जसे इन्व्हर्टर चार्जिंगसाठी लावला आहे, तो चार्ज होत आहे। जर मध्येच चार्जर काढून घेतला तर तो इन्व्हर्टर जितका चार्ज झाला होता तितका वेळ चालेल, मग अचानक सर्व सुविधा बंद होतील। त्याचप्रमाणे त्या शिष्याची स्थिती जाणावी। गुरु शरणामध्ये राहून मर्यादा सांभाळत जितके दिवस भक्ती केली, ती शक्ती आत्म्यात जमा झाली, म्हणजेच आत्मा तेवढा चार्ज झाला। ज्या दिवशी गुरुजींशी विमुख झाला त्याच दिवसापासून भक्तीची शक्ती येणे बंद होते। जर गुरु विमुख म्हणजे गुरुला विरोध करून गुरु त्याग करणे होऊन सुद्धा त्याच गुरूंद्वारे सांगितलेले साधना, मंत्र इत्यादी करत असेल तर कोणताही लाभ होत नाही। जसे विजेची जोडणी तुटल्यानंतर पंखे, मोटर, बल्बचे स्विच म्हणजे बटन दाबत राहिले तर न पंखा चालेल न बल्ब लागेल। गुरु विमुख साधकांची हीच स्थिती होईल, मग नरकाचा भागीदार होईल। परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले आहे की, कबीर, मानुष जन्म पाकर खोवे, सतगुरु विमुखा युग युग रोवे। कबीर, गुरु विमुख जीव कतहु न बचे, अग्निकुंड में जरबर नाचे। कोटि जन्म विषधर को पावे, विष ज्वाला सही जन्म गमावे। बिष्ठा माही क्रमी जन्म धरई, कोटि जन्म नरक ही परही। भावार्थ, गुरुचा त्याग करणारा जीव बिलकुल वाचणार नाही। नरकातील अग्निकुंडामध्ये जळून उकळून म्हणजे उकळून उकळून यातना भोगेल। तिथे अग्नीच्या वेदनेने नाचेल, म्हणजेच उसळून तडफडून अग्नीमध्ये पडेल। मग करोडो जन्म विषधारी सर्प योनी म्हणजे शरीर प्राप्त करेल। सर्पाला त्याच्या शरीरातील विषाची उष्णता अतिशय त्रासदायक असते। उन्हाळ्यात सर्प त्या विषाच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, शीतलता प्राप्त करण्यासाठी चंदनाच्या झाडाला लपेटून राहतो। नंतर तोच गुरु विमुख म्हणजेच गुरुद्रोही विष्ठेतील किड्याचा जन्म प्राप्त करतो। अशा प्रकारे गुरुपासून दूर गेलेला प्राणी महायातना भोगतो। जर गुरु नकली असेल तर त्याचा त्याग करून पूर्ण गुरुला शरण गेल्याने कोणतेही पाप लागत नाही। कबीर, गुरु दयाल तो पुरुष दयाल, जेही गुरुव्रत छुए नहीं काल। भावार्थ, हे धर्मदास, जर गुरु शिष्याप्रती दयाळू आहे म्हणजे गुरुच्या हृदयात शिष्याची चांगली प्रतिमा आहे, मर्यादेत राहत असेल तर परमात्मा सुद्धा त्या भक्तावर प्रसन्न असतो। अन्यथा वरील प्रमाणे यातना शिष्याला भोगाव्या लागतील। पान नंबर 160 चा सारांश। या पानावर काही गुरु महिमा आहे आणि कोकिळेच्या चाणक्य नीतीचे ज्ञान आहे।